हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला माहितीच आहे की पाण्यात पडल्यावर पोहणं भागच असतं. आता पोहता येत नसेल तर यामध्ये 3 पर्याय आहेत. मदतीसाठी हाक देणं, पण त्यासोबत हातपाय हलवत पोहण्याचा प्रयत्न करणं, आणि तिसरा पर्याय म्हणजे अवसान म्हणजे आत्मविश्वास गाळून गिव्ह करणं. आता या प्रवासात गिव्ह करून तर चालणार नाही, मात्र मदतीसाठी हाक नक्कीच देऊ शकतो, पण एकीकडे स्वतःचे प्रयत्न मात्र करत राहायचे. तुम्ही आधीच जर पट्टीचे पोहणारे असाल तर आपलं ध्येय निश्चित करत जाल. तुमच्या प्रत्येक प्रवासात शाळेबाहेरची शाळा आहेच तुमच्या सोबतीला, तुमच्या मदतीला. चला तर मग अभ्यास मस्तीला सुरुवात करूया. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, अंगणवाडीची मुलं असतील किंवा अगदी पहिली दुसरीची मुलं असतील, त्यांना जर आपण काही प्रयोग करून शिकवलं ना तर त्यांना ते पटकन कळतं आणि त्यांना तो खेळ सुद्धा वाटतो. हो, खरंय. म्हणूनच आपण मुलांसोबत विविध प्रयोग करत असतो, त्यांना प्रात्यक्षिक दाखवत असतो, त्यांच्याबरोबर बसून त्यांना निरीक्षण करायला सांगत असतो, कशा पद्धतीने निरीक्षण केलं पाहिजे. अगदी खरं आहे. साध्या आणि सोप्या गोष्टींमधून आपण मुलांचा अभ्यास नक्कीच घेऊ शकतो. याचा फायदा असा होतो की मुलांना ती गोष्ट पटकन कळते आणि जर त्यांनी ती बघितली असेल, अनुभवली असेल तर त्यांच्या ती कायमची लक्षात राहते. करेक्ट आहे. आणि आजही आपण असाच एक छानसा प्रयोग करणार आहोत आणि एक छानसं तात्पर्य सुद्धा काढणार आहोत. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलंय की पाण्यावर तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या 2-2 वस्तूंची नावं आम्हाला सांगा. आणि मुलांनी तर मोठी यादीच्या यादीच करून आपल्याला पाठवलेली आहे, आणि एवढंच नाही तर त्यांनी ते प्रयोगही करून पाहिलेले आहेत. चल मग आता आपण ऐकूया हेच उत्तर काव्या राऊत या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका राखांदूर, जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील ईश्वर राऊत यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता काव्यासोबत. नमस्कार ईश्वरजी. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? आपण ठीक आहोत. आणि कसा सुरू आहे काव्याचा अभ्यास? ती आता खरं तर खूप छोटी आहे, पण ती काही कविता, काही गोष्टी, काही गाणी वगैरे म्हणून दाखवते का? हो, म्हणून दाखवते ना. आणि तुम्ही तिला काही 2 गोष्टींमधला फरक समजावला किंवा 2 समान गोष्टी दाखवल्या, तर त्यातलं तिला महत्व कळतं का आता? हो, म्हणजे थोडक्यामध्ये कळतं. लहान असल्यामुळे नाही का, हा, थोडक्यामध्ये कळतं तिला. बरोबर बरोबर. तिला आकार आणि रंग ह्यातले फरक सुद्धा आता कळतात का व्यवस्थित? रंग म्हणजे आता थोडं बुती येते हा, काही रंगाचं. काही रंगात आता 12 रातीत का 13 रातीत रंगाचं तेवढं माहित नाही. हा, बरोबर. पण बेसिक रंग तिला माहित आहेत व्यवस्थित. हो हो. ईश्वरजी, आपण काय करता? शेतीवाडी. अरे वा. आणि कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? धान पिकतं. मग कधी येते का काव्या तुमच्या सोबत, किंवा कधी तुम्ही तिला घेऊन जाता का शेतावरती? नाही 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 नाही, कधीच नाही जाऊ आम्ही. ईश्वरजी, आम्हाला काव्यामधला असा एखादा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. कविता आणि एबीसीडी तिला जास्त आवडतं. अरे वा, मस्त. आता आम्हाला अशा या हुशार काव्याशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती?
हो आता आहे ना. हॅलो काव्या, कशी आहेस तू? ठीक आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास. अभ्यास करत होती. अरे वा. बरं मला सांग, तुला खेळायला पण आवडतं का ग? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू? भांड. आणि अजून म्हणजे भातुकली ना? हो. अजून काय काय खेळतेस तू? मुरुम. बरं, तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतेस? पैसा. आराधे. मस्त. चल मग आता आपण अभ्यास करूया का थोडा काव्या? हो. आम्हाला सांग की पाण्यावर तरंगणाऱ्या 2 वस्तू कोणत्या आहेत बरं? काडी. डोंगा. हा, आणि अशा कोणत्या 2 वस्तू आहेत ज्या बुडतात? लोखंड. हा, लोखंड. बरोबर. अजून? गोटा. मला सांग, पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू जड असतात की हलक्या असतात? हलका. आणि बुडणाऱ्या वस्तू? जड. हा, बरोबर. काव्या, आम्हाला सांग, झाडाचं पान आहे ते तरंगेल की बुडेल? करंटी. मला सांग, फूल हे पाण्यावर तरंगेल की बुडेल? पांढर. बरं, मला सांग, दगड तरंगणार की बुडणार? बुडणार. व्हेरी गुड. बांगडी तरंगणार की बुडणार? बुडणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तू आम्हाला तुला एखादी शिकवलेली छानशी कविता म्हणून दाखव ना ग. सायकल. बाबा बाबा लवकर या, येतानी मला खावना, डोळ्यावर कमला, पाटी पेन्सिल हवी मला, पाटी पेन्सिल घेईन, पहिला नंबर मिळवीन. व्हेरी गुड. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय काव्या? काय स्वप्न आहे तुझं? टीचर. शाबास. त्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. बघ मधुलिका, पाण्यावर तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या वस्तूंची यादी तयार करताना मुलांनी घरच्यांचं सुद्धा थोडंसं मार्गदर्शन घेतलं. हो, आणि हे मार्गदर्शन खूप महत्वाचं होतं. कारण नेमक्या कोणत्या वस्तू गोळा करायच्या, त्या कशा हळू पाण्यात सोडायच्या, हे त्यांना कुटुंबातल्या व्यक्तींकडनंच कळणार, नाही का? खरंय. असे आपल्या आयुष्यामध्ये अनेक निर्णय असतात की जे घेताना कधी कधी आपला गोंधळ उडतो. मग तेव्हा आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणीतरी असतं किंवा आपण काही जण एकत्र येऊन एखादा निर्णय घेत असतो. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा सहभाग असतो, तो म्हणजे कुटुंबाचा. करेक्ट. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना आधी कुटुंबाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. खरंय. आणि अशा वेळेस आपण नेहमी पालकांना सांगतो की कधी कधी मुलांना फक्त समोर बसवून असे निर्णय घ्या, जेणेकरून त्या निर्णयांचे परिणाम काय असतील, त्याचे फायदे काय असतील हे सुद्धा मुलांना कळेल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा मुलांची वाढू शकेल. आणि याच सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की निर्णय घेण्यात सर्वांचा सहभाग घेतल्याने कोणते फायदे होतात ते सांगा. आणि मुलांनी खूप छान छान फायदे आपल्याला सांगितलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर जाणून घेऊयात आता आपण. नक्कीच जाणून घेऊयात. मुलांनो, आपण आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासाठी व कुटुंबातच घालवत असतो. आपल्या कुटुंबातूनच आपल्याला समाजात कसे जगावे याविषयी ज्ञान आणि माहिती मिळत असते. कुटुंबातून मिळणाऱ्या शिकवणीमुळे आपण समाजात चांगल्या पद्धतीने कसे राहू शकतो याची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत. मुलांनो, आधी मी काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे द्या. त्यावरून तुम्हाला कुटुंबातील निर्णय, सहभाग यांची माहिती मिळेल. सांगा बरं, तुमच्या कुटुंबात सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतात? सर, आमच्या घरातील सगळी माणसं मिळून आम्ही ठरवतो की यावर्षी कुठे जायचं ते. छान. पण तुम्ही सहलीला जाण्याचे ठिकाण सुचवता का? हो सर, आम्ही सहलीला जाण्याचं ठिकाण सुचवतो. कधी आमचे कोणी मित्रमैत्रीण एखाद्या ठिकाणी जाऊन आले असतील आणि त्यांनी सांगितलं की ती जागा खूप पाहण्यासारखी आहे, तर आम्ही घरी तसे सांगतो. पण शेवटी घरातील मोठी माणसंच ठरवतात तिथे जायचं की नाही ते. कारण आईबाबांना तेवढी रजा मिळायला हवी ना, आणि खर्चाचा पण प्रश्न असतो ना. सुट्टीत कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं याबाबत तुम्ही सांगता का? नाही, आम्ही सांगत नाही. ते तर आईबाबाच ठरवतात किंवा आजी आजोबा. मग कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करता? सण समारंभाच्या वेळी आम्ही छोटी छोटी कामे करून मदत करतो. तोरण लावतो, रांगोळी घालतो. सणाच्या आधी
सफाई करायला मदत करतो. खूपच छान. निर्णय घेण्यात सहभाग. मुलांनो, आपण आपल्या कुटुंबात राहतो. कोणी एकत्र कुटुंबात राहतं तर कोणी विभक्त कुटुंबात राहतं. एकत्र कुटुंबात आपले आजी आजोबा, आई वडील, काका काकी, त्यांची मुले, आपण व आपली भावंडे राहत असतो. तर विभक्त कुटुंबात आपले आई वडील व त्यांची मुले एवढेच राहतो. म्हणजेच एकत्र कुटुंब मोठे असते तर विभक्त कुटुंब छोटे असते. मुलांनो, कुटुंब मोठे असो वा छोटे, त्यात आपण सर्वजण एकत्र राहत असतो. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीनिवडी, विचार, मते ही वेगवेगळी असू शकतात. तुम्ही किंवा मी सुद्धा आपापल्या कुटुंबातील इतर व्यक्तींपेक्षा वेगळे असू शकतो. आपल्यात अनेक बाबतीत भिन्नता असली तरी बऱ्याच बाबतीत आपली मते व विचार एकसारखे असू शकतात. आपण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करतो. आपल्याला परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. आपण एकमेकांची काळजी घेतो. आजारपण असेल किंवा इतर काही बाबतीत आपण एकमेकांना धीर देतो. आपलेपणाने सर्व काही करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरविताना एकमेकांचे विचार ऐकून नंतरच निर्णय घेतो. प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होत असतो. म्हणजेच मुलांनो, कुटुंबामुळे आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी व्यक्त करू शकतो. प्रत्येकजण आपले विचार व्यक्त करत असतो. त्यातून त्यांना निर्णय घेता येऊ लागतात. निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतात. त्या आपण पाहू. निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होतं? 1. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी झाल्याने आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करू शकतो. 2. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एखाद्या विषयावर विचार केला असल्याने प्रत्येकाच्या दृष्टीने त्या विषयाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे त्यातील चांगले वाईट समजते. आणि 3. एखादा निर्णय घेताना आपले मत विचारले जात आहे, आपल्या मताला महत्त्व आहे हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिकच जवळीक व आपुलकी वाटू लागते. तसेच मुलांनो, आपलीही निर्णय क्षमता वाढते. आपल्याला एखाद्या प्रसंगात कसा निर्णय घ्यावा याविषयी समज येते. तसेच कुटुंबातील संवाद वाढीस लागून कौटुंबिक वातावरण चांगले राहते. मगाशी आपण सहलीला जायचा निर्णय कुटुंबात कसा घेतला जातो ते पाहिलंच. तुमच्या वाढदिवसाला तुमच्यासाठी काय खरेदी करायचंय याचाही निर्णय घरात असाच घेतला जात असेल. आधी तुम्हाला काय हवं ते विचारत असतील, पण मग तुम्ही मागितलेली गोष्ट देणे तुमच्या वयासाठी योग्य की अयोग्य याची चर्चा होत असेल. मग ती फार महाग आहे की नाही याचा विचार होत असेल आणि मग खरेदी होत असेल. बरोबर आहे ना? हो सर, असंच असतं आमच्याकडे. बघ रेश्मा, पहिल्या आणि दुसऱ्या अभ्यासातून आपल्या लक्षात आलं की एकंदर कुठल्याही वस्तूचा अंदाज कसा घ्यायचा किंवा कुठलाही प्रयोग करताना कुटुंबातल्या व्यक्तींना विचारणं कसं गरजेचं आहे. निर्णय क्षमता म्हणजे नेमकं काय. हळूहळू एक एक टप्पे आपण की नाही आता पार करत चाललेलो आहोत. बरोबर. आणि हे सगळं आपल्याला एका छानशा बांधीव स्वरूपात ऐकायला मिळतं ना, ते म्हणजे गोष्टीच्या रूपानं. खरंय मधुलिका. आता निर्णय घेण्यासाठी सगळ्यांनी सहभाग घेतल्यानंतर गोष्ट ऐकण्यामध्ये सुद्धा सगळ्यांचा सहभाग नक्कीच असणार आहे. त्यामुळे ऐकूयात आता एक छानशी गोष्ट. नक्कीच. Who made the tomato chutney? Written by Kavita Mandana. Illustrated by Priya Kurian. Tara and Ravi are going to the market. Amma has given them a list of fruits and vegetables to buy. At the market, Tara spots juicy red tomatoes. I hope Amma makes tomato chutney today, she says. Monappa, the vegetable seller, weighs everything. Into the bag goes 1 kg fresh red tomatoes, half kg onions, half kg potatoes,
1 coconut, 6 limes. Tara and Ravi walk home singing, "We want tomato chutney, Amma's tasty tomato chutney." Suddenly, Ravi asks Tara, "Is something dripping on your feet too?" Their bag is wet. Oh no! The tomatoes are all squashed at the bottom. Tara whispers to Ravi, "Our tomato chutney looks so horrible. Not at all like Amma's." The next week, Tara and Ravi are careful. Heavy vegetables at the bottom, soft and light ones on top. Ravi keeps repeating. Into the bag goes 1 watermelon, half kg potatoes, 1 coconut, half kg grapes, 6 raw bananas, half kg tomatoes right on top. But at home, they find the grapes have become grape juice under the raw bananas. Last time we made the tomatoes into chutney. This time we made the grapes into juice. Wonder what we will do next, Tara says sadly. Next time, Amma's list also has oranges. They are soft and light, so they go on top, next to the tomatoes. Just as Tara and Ravi are walking home singing their chutney song, their friends see them. They are thirsty, so they eat up all the oranges. At home, Amma hugs them when she hears about the missing oranges. She tells them not to feel sad. Next week, Tara and Ravi are clever. They hide the oranges under the lightest thing, a bunch of pudina leaves. Now their thirsty friends will not spot the oranges. That night, Amma makes her tasty tomato chutney and lemon rice. Tara and Ravi gobble up their dinner. And what do they get later? Sweet, juicy oranges, of course. Let's fill the big green bag. If your mother sent you to the shop to buy apples, watermelon and bananas, which fruit would you never put at the bottom? Your shopping bag has half kg sugar, half kg tea and 2 packets of biscuits. Which one goes on top? Ravi is going to the shop one morning to get half a dozen eggs, half kg onions, 1 loaf of bread and quarter kg potatoes. Be careful of the eggs, Amma calls out. Which other item should Ravi not pack at the bottom of the bag? रेश्मा, आपण गोष्ट ऐकतो ना तेव्हा आपण त्यातलं वर्णन ऐकतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हो, मग तिकडे गेल्यावर काय करायचं, काय गमती जमती करायच्या हे सुद्धा आपण रंगवायला लागतो. खरंय. पण गमती जमती हा झाला थोडा पुढचा भाग. तत्पूर्वी येतं ते म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला मिळवायची आहे नेमकी. आता कसं बोललीस, जेव्हा हे अभ्यास म्हणून करावं लागतं ना तेव्हा मात्र थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे तिकडे गेल्यावर काय करायचं, नेमकं कोणाला भेटायचं, कशासाठी चाललेलो आहोत, कोणत्या प्रकारची माहिती कोणत्या प्रश्नांनी मिळू शकते आणि कधी मिळू शकते, कोणती योग्य वेळ आहे. करेक्ट. आणि आता मात्र हीच योग्य वेळ आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्नही हाच दिलेला आहे की क्षेत्र भेटीसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला उत्तरं सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. तर यापैकी आज आपण कोणाशी बोलूयात बरं? आज आपण बोलूयात गौरव डोईफोडे
या जनता विद्यालय सिनेगाव जहांगीर इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत जो तालुका देहुळगाव जिल्हा बुलढाणा इथे राहतो. चला मग बोलूयात आता आपण गौरव सोबत. हाय गौरव. हाय. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुझं स्वागत आहे. कसा आहेस तू? मी छान आहे. आणि कसा चाललाय तुझा अभ्यास? खूप छान. गुड. आम्हाला सांग, तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकतोस का रे? हो. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? खूप छान आवडतो. काय आवडतं बरं तुला या कार्यक्रमातलं नेमकं? या कार्यक्रमामध्ये खूप छान सोपे प्रश्न विचारले जाते. बरोबर. आणि तुला या शाळेचा अभ्यास करताना मज्जा येते? हो. शाबास, व्हेरी गुड. आणि आज या कार्यक्रमामध्ये तू सहभागी होतोय, अखंड महान तुला ऐकतोय, मग कसं वाटतंय? अगदी छान. व्हेरी गुड. आम्हाला आवडला तुझा हा उत्साह. तुम्ही या शाळेच्या कार्यक्रमात तुझा मित्र किंवा शेजारी या कार्यक्रमात सहभागी झालं होतं का? नाही. म्हणजे तू पहिलाच आहेस तर? हो. व्हेरी गुड. चल मग आता आपण थोडासा अभ्यास करूयात आणि मग थोड्या गप्पा मारूयात. ठीक आहे. मग आम्हाला सांग की क्षेत्र भेटीसाठी तू गेलायस का कुठे? हो. मग काय काय पूर्वतयारी करावी लागते बरं? पूर्वतयारी साहित्य लागते. बॅग, कॅमेरा, दुर्बीण, प्रथमोपचार पेटी, वही, पेन, मॅप, पिण्याची बॉटल, खाण्याचे साहित्य आणि दिशादर्शक यंत्र. व्हेरी गुड. मला सांगितलं की तू क्षेत्र भेटीसाठी यापूर्वी गेलेला आहेस, तर नेमकं कोणत्या क्षेत्र भेटीसाठी गेला होतास? काय तिथे जाऊन? धार्मिक स्थळ शिर्डी. वा. आणि काय ऑब्झर्व केलंस तू तिथे? काय काय निरीक्षण केलंस? मी मंदिराची माहिती घेतली. ओके. गुड गुड. आता मला सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी. बर. मग तू मला मराठीतलं तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखवतोस का? परिच्छेद? हा. ठीक आहे. लिओनार्दो दा विंची. इटली नावाच्या देशातलं उंच पर्वताच्या उतारावरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरात एवढे खडक अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1455 या दिवशी पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. व्हेरी गुड. थँक्यू टीचर. यू वेलकम. आता मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला वनरक्षक. ओ वाव. का रे, तू वनरक्षक बनायचं का ठरवलंय? टीचर, त्याच्यामध्ये प्राण्यांचं ना. हा बोल. प्राण्यांचं रक्षण करणं मला हे खूपच छान आवडते. अरे वा, खूप छान. आणि हे ऐकून सुद्धा आम्हाला आनंद झालाय, कारण तू एक वेगळं क्षेत्र निवडतोय. असाच छान अभ्यास करत राहा गौरव. तुझ्याशी बोलून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. थँक्यू टीचर. यू वेलकम. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट मार्ता सेगमेंटमध्ये तालुका अमळनेर जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या गुलाब गटाच्या सहभागी होत आहेत राधा पाटील, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील आणि वैशाली पाटील. नमस्कार राधाताई, सुवर्णाताई, मनीषाताई आणि वैशालीताई. हो नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मजेत आहे. आणि कसा सुरू आहे तुमच्या गटातल्या सगळ्या मुलांचा अभ्यास? व्यवस्थित चालू आहे. मला सांगा की तुमच्यापर्यंत आयडिया व्हिडिओज पोहोचतायत का? आम्ही पाठवतोय ते. हो मॅडम. या आयडिया व्हिडिओचे प्रयोग करताना मजा येते का? मजा येते ना. नवीन काहीतरी शिकायला मिळतंय असं वाटतंय का? नवीन काहीतरी शिकायला मिळते. काय काय तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात बरं? आपण दाढीपासून असं अक्षरे वगैरे नवीन आईचे आकृती तयार करू शकतो. आईचे शब्द करू शकतो. नवीन खेळ काहीतरी अजून मुलांना 1 ते 10 पर्यंत मधले अंक गायब करून शिकवू शकतो आम्ही. हा बरोबर. म्हणजे लहान लहान खेळांच्या माध्यमातून आपण मुलांना नक्कीच नवनवीन गोष्टी शिकवू शकतो नाही का? मला सांगा तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आतापर्यंत 29 भेटले, पण आता या सोमवारी 30 आयडिया भेटला मॅडम. आणि ह्याच्यापैकी तुमच्या गटाचे किती आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून झालेले आहेत? 25 झाले असतील ना. आणि ह्या सगळ्याचे प्रयोग करताना तुम्हाला खरंच खूप आनंद मिळाला का? हो. तुम्हाला मातांना काय काय नवनवीन शिकायला मिळालं ह्यातून? संगीत खुर्चीमध्ये असं ते दाड्यापासून सगळं आईचे शब्द
आकृती. मातीच्या काड्यापासून नवीन काहीतरी बनवायचं शिकलो आम्ही अजून. बरं, राधाताई आता तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही सांगितलं होतं की आईस्क्रीमचा कोन बनवा, फुलवाती, कापसाचे गोळे यांचा वापर करून. केला का तुम्ही? हो. कसा करून घेतला तुम्ही हा मुलांकडनं प्रयोग? कागदापासून आणि एक डाळीपासून पण केला होता. अच्छा, आईस्क्रीम वगैरे. मस्त. आता मला सांगा वैशालीताई की मुलांकडनं काही चित्र रंगवून घ्यायची होती त्या वर्कशीट मध्ये. कुठली कुठली मुलांनी चित्र पूर्ण केली आणि रंगवलीत बरं तुमच्या गटात? स्टार काढला, त्यानंतर चंद्र, चौकोन. बरोबर. मग हे सगळं करताना खूप मजा आली का? हो, आम्हाला पण मजा आली, मुलांना पण छान वाटलं. अरे वा, मस्तच. मनीषाताई तुम्ही आम्हाला सांगा की गणिताचे कुठले कुठले प्रयोग तुम्ही मुलांकडनं करून घेतलेत बरं? गणितातले त्यांना ना आम्ही 1 ते 10 अंक लिहिले आणि त्याच्यामधले 1-1, 2-2 अंक गायब करत गेलो. ते मुलांनी बरोबर मधले अंक लिहिले. अच्छा, बेरीज आणि वजाबाकी आता मुलांना करायला जमते का व्यवस्थितपणे? हो, जमते. तुम्ही घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता मुलांना गणित किंवा भाषा, अक्षर, शब्द हे शिकवण्यासाठी? बाजरीचे दाण्याचे, मसूरची डाळचे, तांदूळ, उडदाची डाळ. अरे वा, किती छान. तुम्ही या सगळ्या डाळींचा उपयोग करता तर मुलांना शिकवण्यासाठी. बरं, मधमाशी चावली तर कशी काळजी घ्यायला हवी? कुत्रा चावला तर काय प्रथमोपचार करायला हवे? हे दोन्ही आयडिया व्हिडिओ पाहिलेत का तुम्ही? माशी चावल्यानंतर आपण त्याचं काय झालं त्याला थोडंसं व्यवस्थित आपण बघतो. त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग करतो आपण किंवा काही ओली माती लावतो. असं शेतातली म्हणा किंवा तुळशीची म्हणा ओली करून लावतो. त्याच्यानंतर कुत्रं चावलं की त्याचा नेम पाळतो. भात खिचडी असं खायचं नसतं. प्रथम डॉक्टरांकडे घेऊन जाणे गरजेचं असतं. इंजेक्शन घेतो. बरं, मुलांनी कशा प्रकारे हात धुवायला हवेत हा आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही सगळ्यांनी? काय काय त्याच्या स्टेप्स आहेत त्या सुद्धा? हात धुवायला पाहिजे जेवणाच्या अगोदर. का बरं हात का धुवायला हवेत आणि काय महत्व आहे या स्वच्छतेचं? धूळ मातीमध्ये खेळता मग हातामध्ये किटाणू तयार होता ना, तेच तोंडात जाता. तसंच पाणी पिता, जेवण करता ते त्याच्या अगोदर त्यांनी हात जर धुतले तर इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून जरुरीच आहे. कडधान्यांपासून भेळ बनवायची होती, बनवली का तुमच्या गटात तुम्ही? हो, केली. खाल्ली का तुम्ही सगळ्यांनी मुलांसोबत ही भेळ? मग खाल्लेलं. बरं, आणि असा कुठला आयडिया व्हिडिओचा प्रयोग आहे जो करताना खूप मज्जा आली सुवर्णाताई? मज्जा आली ना. कुठला होता तो असा प्रयोग एक लक्षात राहिलेला तुमच्या? चंद्राचा आणि चांदणीचा होता. काय केलं त्याच्यात चंद्र आणि चांदणीच्या ह्याच्यात तुम्ही? त्यांनी वर्तुळ आकाराची आकृती तयार केली होती, त्याच्यामध्ये सगळ्या कडधान्याचा उपयोग केला होता. अरे वा, ते खूप मजा आली आम्हाला. डाळ, उडदाची डाळ, असं रंगासारखं भरलं होतं त्याच्यात, व्यवस्थित केलं होतं त्यांनी. आता मला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुमच्या गटाला? हो, वाटतं. का वाटतं बरं असं? कारण आम्हाला ते व्हिडिओ बघून खूप उत्साह निर्माण झालाय आमच्या मुलांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल असं आमचा विचार येतो. आणि या आयडिया व्हिडिओचे प्रयोग केल्यानंतर मुलांमध्ये काही सकारात्मक बदल झालेत, काही अजून वेगळे बदल तुम्हाला जाणवलेत का? हो, त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली. त्यांच्यामध्ये आमचा टाइम कुठं जातो ते पण कळत नाही आम्हाला. नवीन असं वेगळं वाटतं. अशी आवड निर्माण झालेली काहीतरी नवीन शिकायची. अरे वा, आणि मुलांची ही आवड अशीच तुम्ही जोपासून ठेवाल याची खात्री आहे आम्हाला सुद्धा. मला सांगा तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय बरं? गुलाब. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हा सगळ्या जणींना? ते गुलाबाचा सुगंध छान येतो त्याच्यामुळे. बरं, आणि तुमची आठवड्याची मीटिंग कुठल्या वारी ठरलेली असते? शनिवारी. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 9 वाजता. बरं, आणि तुमच्यासोबत मुलं असतात तेव्हा ते खूप दंगामस्ती करतात की तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट नमूदपणे ऐकतात? ते ऐकतात पण थोडी मस्ती पण करतात. आता ते लहान कधी कधी करतात मस्ती, कधी कधी ऐकून घेतात. बरं, एक असा होता प्रयोग याच्यामध्ये डोक्यावर पाण्याचा भांड ठेवून चालायचं होतं. चाललात का तुम्ही सगळ्या जणी? हो. किती जणी भिजल्या? 5-6 जण फिरलो होतो. बरं, ठीक आहे, ओके. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल राधाताई, सुवर्णाताई, मनीषाताई आणि वैशालीताई खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेता येणं महत्वाचं. पाण्यात पडल्यावर बुडणं, वाचणं कधी कधी आपण देवाच्या हाती सोडतो, पण खरं तर इथे स्वतःचे प्रयत्न महत्वाचे असतात. कारण प्रयत्नांती यशच तर असतं. कधी अपयश आलंच तर खचून न जाता आपण केलेल्या प्रयत्नांचा विचार करा. आपले प्रयत्न कुठे कमी पडले किंवा कुठे वाढवायला हवेत यावर विचार करून योग्य ती कृती करा.
अशानेच आपल्याला आपली नवी आवृत्ती पाहायला म्हणजेच न्यू व्हर्जन पाहायला मिळेल. टेक एफर्ट्स अँड स्टे कॉन्फिडेंट. बाय बाय. बाय बाय.